मित्रांनो, या आवाजाने आपल्याला किती छान वाटलं, म्हणजे मन प्रसन्न झालं ना. येस, मी आज एक सुंदर विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे संगीत चिकित्सा, ज्याला म्युझिक थेरपी म्हटलं जातं. आज मी ह्या विषयावर बोलणार आहे. नमस्कार, डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सगळ्यात काय महत्वाचं असतं माहितीये, तर मनशांती. जसं जसं आपलं शरीर वाढत जातं तसं तसं आपलं मन जास्तीत जास्त दुःखी व्हायला लागतं, वेदनांना सामोरं जावं लागतं आणि वय वाढल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा, चिंता वाटणं, त्याचप्रमाणे आत्मविश्वास कमी होणं, बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठीच एक उत्तम अशी चिकित्सा पद्धती आहे, ती म्हणजे संगीत चिकित्सा, म्युझिक थेरपी. संगीत चिकित्सा जर आपण व्यवस्थित पद्धतीने केली तर आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे मिळू शकतात. थोडक्यात संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे एक अशी गोष्ट, हृदयाशी बोलणारी भाषा, आणि तेच म्हणजे संगीत. संगीत ऐकल्यामुळे मनाला प्रसन्न वाटतं, नैराश्य दूर होतं, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि संगीताविषयी तुम्ही बरंच ऐकलं असेल मित्रांनो. आपण एखाद्या मैफिलीमध्ये जातो, तिथे वेगवेगळे गाणी ऐकतो आणि तेव्हा आपल्याला अजून प्रसन्न वाटतं. एखादं दुःखद गाणं ऐकल्यानंतर, ज्याला सॅड सॉन्ग म्हणतो, तेव्हा आपल्या आनंदी भावना सुद्धा डायरेक्ट डाऊन होतो. त्याचप्रमाणे या संगीत चिकित्सेचा आपल्या वृद्धांच्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होतो. मग याच्यामध्ये काय, तर नक्की काय होतं, कोणती संगीत ऐकायला पाहिजे, तर मनाला आनंद देणारे संगीत ऐकायला पाहिजे. जसे जुने गाणे असतील, त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतील, हे जर ऐकलं त्यांचं मन प्रसन्न होतं, मन शांत होतं आणि जे विचार सतत चालू असतात ते सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित होतात. झोप शांतता लागतेच, पण अजून त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जुन्या आठवणींमध्ये गेल्यानंतर त्यांना अजून ताजतवानं उत्साही वाटतं. तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण बालपणात जातो, तरुणपणात जातो, त्यावेळेला आपल्या शरीरातले हॉर्मोन्स वाढतात आणि आपल्याला अजून प्रसन्न वाटायला लागतं. संगीत चिकित्सेबद्दल खूप खूप सध्या युट्यूबवर आणि इतरत्र सांगितलं जातं, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीत चिकित्सा हे निश्चितच वरदान आहे आणि आपण ते केलंच पाहिजे. आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना संगीत ऐकवलं गेलं तर निश्चितच त्यांचे ताणतणाव दूर होण्यास मदत होते. बरेच वेळेला आपल्या ज्येष्ठांना मैफिलीमध्ये जायला जमत नाही, त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे वेगवेगळे आजार असतात. त्यामुळे मग त्यासाठी एक उत्तम सोल्युशन आहे कराओके. याच्यामध्ये भरपूर गाणी आहेत आणि हे लावल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होतं, जुन्या आठवणींमध्ये ते सगळे जातात. तर निश्चितच वेगवेगळे उपकरण आहेत, वेगवेगळे सिस्टीम्स आहेत की जेणेकरून आपण म्युझिकल थेरपी, संगीत चिकित्सा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण करू शकतो. अशा ऍक्टिव्हिटी आम्ही निरामय केअर सेंटरमध्ये पण घेत असतो आणि ज्येष्ठांना अजून आनंद देण्याचं काम करत असतो. ज्या पद्धतीने म्युझिक थेरपी इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीने कला, ज्याला आपण पेंटिंग म्हणतो, चित्रकला किंवा रंगांच्या साथ जर मिळाली तर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये अजूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा पेंटिंग केली जाते, ड्रॉइंग केलं जातं, त्यावेळेला त्यांची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, त्यांचा मेंदू अजून कार्यक्षमता वाढते आणि निश्चितच मनशांतीसाठीच हा सगळा उठाठेव आहे. कारण मन हे शांत राहण्यासाठी, आपल्या वृद्धांना, आपल्या ज्येष्ठांना काळजी घेण्यासाठी ह्या दोन चिकित्सा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि खूप लोक विचारायचे की औषध गोळ्या घेऊन सुद्धा यांना शांत झोप लागत नाही, आजार बरे होत नाही. म्हणूनच त्यासाठी म्युझिक थेरपी असेल, आपली कला जोपासणं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणं, याच्यातच सर्वांचं मन शांत राहण्यासाठी आणि आजार दूर करण्यासाठी उत्तम अशी प्रक्रिया आहे, ती म्हणजे म्युझिक थेरपी आणि पेंटिंग किंवा इतर ऍक्टिव्हिटी. आपल्या निरामय केअर सेंटरमध्ये सुद्धा आपण ह्या ऍक्टिव्हिटी कंडक्ट करत असतो की जेणेकरून त्यांना उत्साह निर्माण राहावा, जेणेकरून त्यांना आपल्या जीवनामध्ये आनंद मिळावा आणि ते कायम आनंदी राहावं, हेच आमचं ध्येय असतं. पुन्हा एकदा डॉक्टर योगेश सदगीरचा नमस्कार. चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही करतातच आहात आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला अजून काही विषय असतील तर त्यासाठी तुम्ही सहकार्य करावं, सजेशन करावं. पुन्हा एकदा धन्यवाद.